हे जर तुमच्या मनामध्ये असेल, हे जर पाप असेल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजवंत पोरांसाठी लढत असाल इमानदारीने, ह्या प्रश्नाची जर उत्तर या महाविकास आघाडीला तुम्ही एक झुकतं माप दिले लोकसभेला, त्यांच्याकडनं लिहून घ्या. मला सांगा राजभाऊ, मी लिहून आणतो. हे देवेंद्र फडणवीस आणि आणखीन कोण, एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघतो, अजितदादा कशी लिहून देत नाहीत ती माझी जबाबदारी. आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं, सगळे पत्रकार मराठा समाज बांधव तुम्ही आहेत, राजकीय संन्यास राजाभाऊचा जाहीर आपला राजकारणाचा संबंध नाही, यांनी जर नाही लिहून घेतलं तर या तिघांकडनं, पण तुम्ही ह्या तिघांकडनं लिहून आणायची जबाबदारी तुमची, ह्या तिघांकडनं आणायची जबाबदारी माझी. आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राऊत घरानं राजकारणापासून आलेत, फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढू आणि या मराठा समाजाची प्रामाणिकपणानं भले 10-20 एकर जमीन राहिली तरी चालेल, अख्खी इस्टेट गेली तरी आम्ही मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू, त्यांचं पाय धुवून पाणी पिऊ आणि सगळ्या छत्रपतीचा मावळा. तुम्ही ही प्रामाणिक भूमिका घ्या. तुम्हाला मी भोसले चौकातनं फुलं हातरतो, माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो. जरंगे दादा हे फक्त लिहून आणा त्यांच्याकडनं. आणि मला सांगा राजभाऊ, मी हे काम केलंय, मी वाघ आहे मराठ्याचा, या वाघाने काम केले. तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा. तुमच्या हातात कागद घेतो, लगेच एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादांकडे जातो, त्यांना सह्या मागतो. जर नाही सह्या दिल्या तर बार्शीत अशीच पत्रकार परिषद घेतो आणि राजेंद्र राऊत घराण्याचा राजकीय संन्यास जाहीर करतो. दादा हा माझा शब्द राहील. पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला, छत्रपतीच्या मावळ्याला डावचाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांगणार घराणं आहे. आणि खंडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर येईल तर राजा राऊत म्हणतात मला काय परिणाम होईल, अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करून या राजा राऊताची माझं डोकं फिरवू नका तुम्ही. एवढेच हात जोडून विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतीच्या चरणी नतमस्तक होऊन माझं मी सांगतो, मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी कराल त्या दिवशी पांडे चौकामध्ये फाशी घेईल, अशा पद्धतीने जाहीर अभिवाचन देतो. आणि जरंगे दादा पुन्हा एकदा सांगतो, फक्त प्रामाणिक मराठा म्हणून माया दारा द्यायचं, आणखीन पण पेढा भरवील. खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा व्हावं लागेल. ही राजाभाऊ राऊतचं चॅलेंज आहे. लवकर आपल्या माध्यमातून घेण्यात यावं यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. त्यानंतर धनगर समाजाच्या बाबतीत हाके साहेबांनी पाठीमागील कालावधीमध्ये उपोषण केलं. धनगर समाजाला एसटी मध्ये जायचंय, त्यांची बऱ्याच वर्षापूर्वीपासूनची मागणी आहे. त्याही मागणीचा आपण सहानुभूतीपूर्वक आपण विचार करावा आणि त्याही समाजाला न्याय देण्याचा आपण प्रयत्न करावा. त्याच्यानंतर मुस्लिम बांधवांना पाठीमागील कालावधीमध्ये 5% आरक्षण दिलं गेलं होतं. त्याही मुलांना वाटतं आपण शिक्षण घ्यावं, नोकरी करावी, उद्योजक बनावं, परंतु आर्थिक परिस्थिती नसल्या कारणाने लहान वयामध्येच कुठंतरी कोंबड्याचं गाडा टाकणे, अंड्याची गाडा टाकणे किंवा इतर किरकोळ गोष्टी करण्यासाठी मग्न असतात. त्याही मुलांना आपण आपल्या बरोबरीने शिक्षण देण्यासाठी किंवा नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी आपण प्रयत्न करावा. त्यानंतर पाठीमागील वर्षामध्ये कैकाडी समाजाचं क्षत्रिय बंधन उठवण्यासाठी विदर्भाप्रमाणेच उर्वरित महाराष्ट्रामध्ये कैकाडी समाजाला एससी मध्ये सामावून घेण्यासाठी आपल्या या विधानमंडळाने केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. पाठीमागील 2 वेळा त्रुटी काढून आल्या होत्या, परंतु कुठल्याही प्रकारची त्रुटी नसताना त्रुटी दाखवून प्रस्ताव परत आलेला आहे. शासनामार्फत एक समिती नेमून किंवा एक प्रतिनिधी नेमून त्यांनी सेंट्रलमध्ये सामाजिक न्याय विभागाशी आणि गृह विभागाशी संपर्क साधण्यासाठी आपण आम्हालाही मदत करावी, अशा पद्धतीची मी मागणी करतो. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपण ह्या सर्व मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल, कैकाडी समाज, ह्या सर्व समाजाच्या बाजूने आपण न्याय देण्यात यावा एवढीच विनंती करतो. मी थांबतो. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा